नमस्कार मित्रांनो, आपण गळ्यात ओम पेंडंट घालतो कारण ते फक्त दागिना नसतो तर श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिकचं प्रतीक असतं. पण अनेक लोक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे त्याचा शुभ परिणाम कमी होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओम पेंडंट घातल्याने कोणत्या चुका टाळावेत, कोणत्या लोकांनी ते घालू नये आणि वास्तू व आध्यात्मिकनुसार योग्य नियम कोणते आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. ओम चिन्हाचं महत्त्व काय? मित्रांनो, ओम हा फक्त एक शब्द नाही. हिंदू धर्मात ओमला विश्वातील पहिला नाद मानला जातो. असं म्हणतात की संपूर्ण ब्रह्मांडाचा ऊर्जा या एका ध्वनीत सामावलेत आहे. ओम म्हणजे मनाची शांती, सकारात्मक कंपन, आध्यात्मिक शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण. म्हणून अनेक लोक गळ्यात ओम पेंडंट घालतात. पण लोक सर्वात मोठी चुकी काय करतात? सर्वात मोठी चुकी म्हणजे ओम पेंडंटला फक्त फॅशन म्हणून वापरणं. आजकाल अनेक लोक स्टाईल म्हणून ओम चेन घालतात, पण त्याचा आदर ठेवत नाहीत. काही लोक बाथरूममध्ये तेच पेंडंट घालून जातात, दारू किंवा मांसाहारी करताना घालून ठेवता, जमिनीवर फेकता किंवा झोपताना कुठेही टाकून देता. वास्तू आणि धार्मिक मान्यतानुसार ही चूक मानली जाते. बाथरूममध्ये ओम पेंडंट घालून जाऊ नका. ही चूक खूप लोक करतात. ओम हे पवित्र चिन्ह मानलं जातं, म्हणून शक्य असेल तर आंघोळ करताना किंवा बाथरूममध्ये जाताना ते काढून ठेवावे. यामुळे त्या चिन्हाचा आदर राखला जातो. झोपताना काय करावे? अनेक लोक रात्री झोपताना पेंडंट गळ्यात ठेवतात, पण झोपताना चेन तुटू शकते, पेंडंट उलटं होऊ शकतं किंवा शरीराखाली येऊ शकतं. म्हणून रात्री स्वच्छ जागी ठेवणं अधिक योग्य मानलं जातं. ओम पेंडंट तुटलं तर काय करावे? जर तुमचं ओम पेंडंट तुटलं असेल तर ते कधीही कचऱ्यात फेकू नका. त्याऐवजी वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा मंदिराजवळ पवित्र जागी ठेवा, कारण ते धार्मिक चिन्ह आहे. कोणत्या धातूचं पेंडंट शुभ मानलं जातं? वास्तूनुसार चांदीचं ओम पेंडंट मन शांत ठेवतं, सोन्याचं पेंडंट आत्मविश्वास वाढवतं, पंचधातूचं पेंडंट सकारात्मक ऊर्जा वाढवतं. पण नकली किंवा खराब धातूचं पेंडंट शक्यतो टाळा. ओम पेंडंट कोणत्या दिवशी घालावे? सोमवार, गुरुवार किंवा महाशिवरात्रीसारख्या शुभ दिवशी चांगलं मानलं जातं. घालण्यापूर्वी देवासमोर ठेवा, अगरबत्ती दाखवा आणि ओम नमः शिवाय मंत्र म्हणा. असं केल्याने सकारात्मक भावना वाढते. दुसऱ्याचं पेंडंट वापरू नका. अनेक लोक मित्राचं किंवा नातेवाईकाची चेन वापरतात, पण आध्यात्मिकनुसार प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा वेगळी असते. म्हणून स्वतःचं स्वतंत्र पेंडंट वापरणं अधिक योग्य मानलं जातं. पेंडंट घालताना मनात काय असावे? फक्त पेंडंट घालून काही होत नाही. मनात श्रद्धा आणि सकारात्मक विचार असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण खरी शक्ती आपल्या विचारामध्ये असते. महिलांनी ओम पेंडंट घालावे का? हो, नक्की घालू शकता, पण त्याचाही आदर राखणं महत्त्वाचं आहे. विशेष पेंडंट स्वच्छ ठेवा, तुटलेलं वापरू नये आणि अपवित्र जागी ठेवू नये. मुलांनी आणि तरुणांनी कोणती काळजी घ्यावी? आजकाल अनेक तरुण मोठ्या डिझाईनचं ओम लॉकेट घालतात, पण त्याचा विनोद करू नका. रील्समध्ये चुकीचा प्रकार वापरू नका आणि धार्मिक चिन्हाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय. जर तुम्ही ओम पेंडंट घालत असाल तर रोज सकाळी ओमचा 11 वेळा जप करा. यामुळे मन शांत राहतं, ताण कमी होतो आणि घरातील वातावरण सकारात्मक राहण्यास मदत मिळते. महत्त्वाची सूचना मित्रांनो, हे सर्व नियम श्रद्धा, वास्तू आणि पारंपरिक मान्यतावर आधारित आहे. यावर प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असू शकते. आपला उद्देश फक्त माहिती देण्याचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही गळ्यात ओम पेंडंट घालत असाल तर या चुका नक्की टाळा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या धातूचं ओम पेंडंट वापरता. धन्यवाद.